नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. आता कोणता गट उरला नाही, फक्त एकच शिवसेना. केंद्रीय मंत्री अमित शहांचं वक्तव्य. शहांकडून शिंदेंचा शिवसेना अध्यक्ष असाही उल्लेख. भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर. खरी गंमत म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात भाजपकडून शिंदेसमोर एक अट. शिंदे गट भाजपमध्ये विलीन करायचा असीम सरोदेंचा दावा. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी माघारी येऊन पुन्हा एकत्र काम करावं. पुन्हा एक शिवसेनेची वज्रमुठ पाहायला काय हरकत. शिंदे गटाचे आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य. नागपूरमधील एका विद्यार्थ्याचं नीट परीक्षा केंद्र अबुधाबीत. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आणि पैसा नसल्यानं विद्यार्थी तणावात. आमच्या मुलांच्या भवितव्याची जुगार खेळणं थांबवा. राहुल गांधींकडून ट्विट करत टीका. खासदार सुप्रिया सुळेंच्या कन्येच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल उपस्थित. तसंच या शाही विवाह सोहळ्यासाठी राजकीय नेत्यांसह बॉलिवूड आणि उद्योग जगतातील लोक उपस्थित. भाजपला हवे राज्यसभा खासदार आणि त्यांनी नेले लोकसभा खासदार. त्यामुळे आता परप्रांतांमध्ये फोडाफोडीचा मोर्चा वळणार, असीम सरोदेंचा दावा. परभणीतील यशवाडी येथील दुर्दैवी घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. फडणवीसांकडून जाहीर. नाशिकच्या मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10च्या 2 जागांसाठी मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्यानं केवळ 68% झालं मतदान. परभणीतील यशवाडी येथील दुर्घटनेतील जखमींना आमदार डॉक्टर राहुल पाटलांच्या RPMC मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आलं दाखल. दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर 15 जण किरकोळ जखमी. रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात बुडाले 5 पर्यटक. 3 जणांना वाचवण्यात स्थानिक बचाव पथकाला यश. सर्व पर्यटक छत्रपती संभाजीनगरमधील असल्याची माहिती. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.